आज मार्केटला माल कमी आल्यामुळे थोडेसे 2-3 भाज्याचे रेट वाढलेले आहे. बघून घ्या, वाटाणा वाढलेला. चला लेल्लेरे कंपनीत जाऊ आपण. बघा भाऊकण, शेपू, मेथी भरपूर काही आहे. भाऊकडा वांगे दिसून राहिले बघा. वांगे आणि गावरानी गाजर भी आहे. हे बघा गावरानी गाजर पण आहे. बढिया देखो भैया. आज टमाटे का भाव खपले? भेंडी का पोझिशन आहे का बघा. भेंडी आणि तुवर बी घ्यायची आहे. बसून तिथं विचारू त्यांना भेंडी वगैरे काय खपली आहेत. मेथी पण आहे. ज्या का पुरा कास्तकाराचा माल आहे. मेथी सांबार सगळं माल आहे त्यांच्याकडे. शेपू पण आहे. पहिले विचारू त्यांना काय भाव चालू आहे. लाल कांदा भाऊ काम ते लाल कांदा ते त्यांच्यावाले बघा. लिंबू 2-3 व्हेरायटीचे लिंबू आहे. विचारून घेऊ भाऊले आपण. बीटचे बी भाऊ विचारू, निंबूचे बी विचारू. निंबूचे सांगा भाऊ पहिले. बघा हे कांदे नवीन आलू हे तर चिल्लर आहे. आता अंदर ठोकचे भाव आहे. सगळे भाव ठोकचेच विचारू आपण. भाऊ मिरची काय म्हणते आज? दादा भाऊ काबूलच आहे ना. चला टमाट्याचे भाव तिकडे सांगत आहे वाढले म्हणत आहे. बघून विचारू आपण भाऊले. भाऊ टमाटे बिरसा कंपनी वाले राजू भाऊ फुलकोबी काय भाव खपली हो? भैया वाटाणा क्या भाव विकास? काय एकटा कंपनी मध्ये गाजरची बी गाडी आलेली आहे. बघा गाजरची गाडी बघून घ्या एकटा आणि वाटाण्याची गाडी बघून घ्या. याचे रेट पाहू आपण. काम गुड मॉर्निंग दोस्तो, मी तुमचा दोस्त संदीप आणि तुम्ही वावर आले तुमचं युट्यूब चॅनल एडी दुकानवाला. चला आता पोहोचलो आपण मंडी, यवतमाळ सब्जी मंडी. चला बघू. आज शनिवार आहे. आज शनिवार असल्यामुळे तशी तर काही पोझिशन आज थोडी डाऊनच राहते. उद्याची रविवार असल्यामुळे पोझिशन चांगली राहते. संडेचा व्हिडिओ जरूर बघजा आपल्याला. संडेच्या व्हिडिओमध्ये कसं असते मंडीमध्ये भाजीपाल्याचे रेट खूप कमी जास्त होत राहते. आणि आपला व्हिडिओ कसा आहे शेतकरी भाईसाठी, व्यापारी भाईसाठी आणि गृहिणी घरगुती सगळ्यांसाठीच कामाचा उपयोगाचा व्हिडिओ आहे. तर हा व्हिडिओ आपला सबस्क्राईब जरूर करजा. आपलं चॅनल सबस्क्राईब जरूर करजा. एडी दुकानवाला चॅनल सबस्क्राईब जरूर करजा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक पण करजा. चला मग पटापट अंदर जाऊ आपण. पटापट बघू काय पोझिशन आहे आजची. चला मग अंदर. ठीक आहे मित्रांनो. चला लेल्लेरे कंपनीत जाऊ आपण. बघा भाऊकण, शेपू, मेथी भरपूर काही आहे. विचारू त्यांना भाव काय म्हणजे पोझिशन तर आजची शेपूची मेथीची वगैरे. भाऊ आज शेपू मेथीचे रेट काय चालू आहे आता? 15 रुपये शेपू, 10 रुपये मेथी. 15 रुपये शेपू, 10 रुपये मेथी. सध्या काही अजून एक दीड महिना काही खरं नाही आहे ना. चला लेल्लारी कंपनी बघा. मंगरी 3 चला आपण जगन्नाथ कंपनीत आलो. भाऊकडा वांगे दिसून राहिले बडा. वांगे आणि गावरानी गाजर बी आहे. हे बघा गावरानी गाजर पण आहे. बढिया यशो काय म्हणते आपले हे वांगे? 100 रुपये. 100 रुपये किती किलो? 15 किलोची. 15 किलोची. आणि गाजर गावरानी गावरानी गाजर काय किलो? खाऊन पहा काय भाव? गोळा 15 रुपये. 15 रुपये किलो. कोणाचं रे? चला भारत कंपनीत जाऊ आपण. भाऊला विचारू आज टमाट्याची पोझिशन काय आहे दा भैया. आज टमाटे का भाव खपले? टमाटे 300 मध्ये. 300 टमाटे 300 रुपये खपले म्हणते आज. बघा चला चला नवीन काही पाहू. नवीन तर भेटणार नाही आज. आज शनिवार असल्यामुळे नवीन भाजी कोणती येणार नाही आज. तरी पण बघू आपण. नवीन काहीच नाही आज. बघा कुठंच नवीन काही नाही आहे. भेंडी दिसून राहिली उमेश भाऊ पाशी. मुळे दिसून राहिले. विचारून भाऊ भेंडी का पोझिशन आहे तर. बघा भेंडी आणि तुवर बी घ्यायची आहे. तुवर बी चांगली आहे बढिया. आणि भेंडी पण आहे. विचार उमेश भाऊले. भाऊ तुवर काय म्हणते? तुवर 60 रुपये. 60 रुपये किलो आहे. आणि ते भेंडी भेंडी 50. भेंडी 50. आणि मुळे 100. मुळे 100 आहे का? 100 रुपये कट्टा आहे का? वाढले आहे ना. वाढले भाव. भेंडी वाढली ना. अरे बा नवीन आलू काय भाव? 20 रुपये किलो. नवीन आलू 20 रुपये किलो आहे. बघा मित्रांनो आपली यवतमाळ भाजी मंडी मध्ये बघा नवीन आलेला आहे. कांदे काय म्हणते? कांद्याची पोझिशन 25 रुपये किलो. कांदे 25 रुपये किलो आहे. आज बघा मंडीत काहीच गर्दी नाही. दुकान पण कम आहे. सगळे कमी आहे. आज शनिवार असल्यामुळे सगळं कमी कमी आहे. तरी पण आहे दुकान आपले. मुर्राज कंपनी मध्ये जाऊ आपण. सोनूबापासून आहे. लिंबू काय पोझिशन आहे निंबूची? लिंबू 200 रुपये 100. 50 रुपये किलो. 50 रुपये किलो. 200 रुपये 100. जवळपास 100 रुपयाचे रेट कमी झालेले आहे. 300 रुपये 100 चालू राहते ना. आता त्याला मुर्राज कंपनी मध्ये जाऊ. सोनूबा बसून आहे तिथं. विचारू त्यांना भेंडी वगैरे काय खपली आहेत. मेथी पण आहे. जे का पुरा कास्तकाराचा माल आहे. मेथी सांबार सगळं माल आहे त्यांच्याकडे. शेपू पण आहे.
बघा विचारून पाहू आपण मेथीपासून सुरुवात करू. सोनू भाऊ मेथी काय म्हणते पोषण? मेथी चांगली आली 15 रुपये किलो हा मेथी आणि शेपू 15 रुपये, शेपू बी 15 रुपये, संभार 15 रुपये, समार बी 15 रुपये, आणि तो गावरानी गाजर आहे गावरानी एकदम गोड गाजर 15 रुपये किलो. ते बी 15 रुपये. गाजर दाखवून देतो मित्रांनो तुम्हाला कोणते आहेत. आणि भेंडी जोधपुरी नाही आहे, गावरानी आहे. जोधपूर गावरान आहे ना. हा, आपल्या इकडे विदर्भात आहे. आणि आपले भेंडी आली भेंडी 40 रुपये. 40 रुपये ना. हे बघा ते 15 रुपये किलोचे गाजर गावरानी बघा. लालखेडचे आमच्या लोकलचेच आहे बिलकुल. हे बघा ओळखूच येते तुम्हाला, जोधपुरी वगैरे नाही. लालखेडचे गाजर ओळखूच येते. गोड राहते खूप खायला मस्त. चला पालीचा कांदा 20 रुपये. पालीचा कांदा 20 रुपये किलो. हे बघा पालीचा कांदा पण आहे. सब कास्तकारचा माल असते इथं, काही पलटीचा माल नाही आहे. चला चला नवशक्ती मध्ये आलो आपण भाऊ. लाल कांदा भाऊ छाटून राहिले. विचारू त्यांना काय भाव चालू आहे. लाल कांदा भाऊ काय म्हणते लाल कांदा? 25 चिल्लर आहे दादा. 25 चिल्लर ठोकाय 20 चिल्लर 25. चला चांगला कांदा आहे, बघून घ्या. आपल्या दुकानात ते जवळपास असाच कांदा नेला आपण त्या दिवशी. आमचे 10-10 रुपये गड्डी आहे सगळं. निंबू चला आपल्या भाऊच्या दुकानमध्ये आलो बघा. बीट आहे भाऊ. महत्वाचं म्हणजे निंबू खूप राहते त्यांचेवाले बघा. निंबू 2-3 व्हेरायटीचे निंबू आहे. विचारून घेऊ भाऊले आपण. बीटचे बी भाव विचारू, निंबूचे बी विचारू. निंबूचे सांगा भाऊ पहिले. 250 आहे, 200 आहे. हे 250 रुपये ना. हो, हे टोपल्यातले 300. टोपल्यातले 300. ते बघा ते 300 टोपल्यातले. हे 200, हे 250 आणि हे 200 आहे ना. हे बघा असं व्हेरायटी आहे ना. बीट काम ते बीट आज पोषण 25 चिल्लरचे 30-25 रुपये रेट आहे. म्हणजे ठोक मध्ये समजून जा तुम्ही 15 ते 20 रुपये. चला चला आता दानेश कंपनी मध्ये जाऊ. आलू कांद्याचे रेट बघू. आज लसणचे वगैरे रेट बघू. नवीन पिन आलो आहे तर कट्ट्यामध्ये काय भाव आहे चला पाहू बघू आपण. त्यांच्याकडे जाऊ आपण. हे बघा दानेश कंपनीत जाऊ. बघा हे कांदे नवीन आलू. हे तर चिल्लर आहे. आता अंदर ठोकचे भाव आहे. सगळे भाव ठोकचेच विचारू आपण. चिल्लरच्या भाव विचारतच राहतो आपण. तेव्हा नवीन पण आलू आलेला आहे बघा. हे बघा हे बघा. 20 विकत आहो. हा चिल्लर मध्ये काय 20 रुपये बेच रहे हैं आप क्या कांदा. चिल्लर में. हाँ कांदा बहुत सुपर आके है, देखो. आणि आलू 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 नया आलू 20 रुपए किलो है. 20 रुपये किलो. हाँ और वो जुना आलू 15 रुपए. 15 रुपये किलो है. चला अभी मेरे को अभी नया आलू का सीजन शुरू है तो अभी नया आलू चालू है तो नया आलू बेच रहे हैं अभी ठीक है ज्यादातर. भाव आप कट्टे के रेट दो हमारे को. जो भी जुना कांदा नवीन कांदा ये हाँ ये सब अंदर रखे हुए कांदे. ये देखो सब खुले हुए कांदे सब. भैया शुरू से बताओ क्या भाव है. तो ये 8 रुपए बारीक कांदा. ये 8 रुपये बारीक कांदा. हाँ ये वाला 18 रुपए. 18 रुपये है ना. ये सब 18 है क्या फिर दोनों तीनों लाट. ये 19 रुपए. 1 रुपये महंगाई है क्या. बढ़ गए क्या थोड़े. एक 2 रुपये बढ़ गए क्या. कांदे कांदे में फर्क. कांदे में फर्क है तो. ये कांदा साफ सुथरा कांदा है, ये अच्छा कांदा है इसलिए. हाँ ये 15 रुपए. ये 15 रुपये है ना. ये और अच्छा कांदा. ये आलू आलू नया आलू थोक में 18 रुपए. 18 रुपये ठोक में. ये सब कांदे के कट्टे वही लाट नीचे गिरा के. ये देखो शैम्पल है साहब. ये अंदर कट्टे सब. ये देखो सब कट्टे. ये कांदा है. इसका ज्यादा सैंपल नहीं खोल सकते अपन. ये है क्या. अरे वो गजरा कांदा. ये गजरा कांदा. क्या भाव बिक रहा. ये गजरा कांदा आए बरोबर बिक गया था. ये हाँ 18-19 रुपए किलो. हाँ हो गया. ये खराब नहीं होता भैया. मस्त ये कांदा. ज्यादा खराब नहीं होता. इसी कलर का ही मिलता है. चलो लहसन के रेट दो भैया. लहसुन 130 रुपए किलो है. 130 रुपये किलो लहसन. कितनी भैया कितने किलो की हो. ये 20 किलो का एक बैग. 20 किलो का एक बैग है हो. 20 किलो का एक बैग. हाँ हो गया. चलो 130 रुपये किलो ना. 30 रुपए किलो. चलो भैया ये सब रेट दे दिया मैंने. अदरक आया क्या अपने पास आज. आज तो नहीं है, कल आ कल आएगा संडे को. एक ही चाहिए वॉशिंग अदरक. वाशिंग अदरक क्या भाव है. वाशिंग अदरक 70 रुपए किलो. 70 रुपये किलो. चलो 70 रुपए किलो. ये देखो वाशिंग अदरक. ये देखो. चलो भैया ठीक है धन्यवाद. मध्ये आला. अरे काय म्हणता बाबा. ठीक आहे ना बा. ठीक आहे. हो. आमच्या इकडे पण राहते ना ते. भाऊ मिरची काय म्हणते आज. मिरची 40 रुपये किलो दादा. दोन बी नाही हे 70 रुपये किलो. हे 70 आणि ते 40 आहे ना. ते 40. हे 70 रुपये मित्रांनो काळीवाली आणि ते 40 रुपये किलो आहे. भाऊ झाला का सगळं घेऊन. झालं ना बा. काही खपून असतं नाही राहिलं आता काय करा. आता तसंच आहे 2 महिने अजून त्याचे. हे बघा साईनाथ कंपनी मध्ये आलेला आहे चना. काबुली चना. तो त्या भाऊ काबुली चना
25 25 25 हे बघा काबुली चना 25 रुपये दळून बघा. चला टमाट्याचे भाव तिकडे सांगत आहे वाढले म्हणत आहे. बघून विचारू आपण भाऊले. भाऊ टमाट्याचे भाव काय म्हणते हो? टमाट्याचे भाव 30 रुपये किलो. काल विसस्त होते हो. आज माल नाही आला ना दादा, आज शनिवार आहे ना. आज माल नाही आला म्हणून 30 रुपये डायरेक्ट असं आहे मित्रांनो. शॉर्टेजचे रेट आहे ते. मग म्हणसान तुम्ही उद्या लागत तसे टमाटे जर मार्केटला आला तर 20 रुपये 15 रुपये किलो खापान. पाहू उद्याचे तर दाखवतोच तुम्हाला जे बी रेट राहणार ते आजचे बघून घ्या. पेढा माल फुलगोबी काय भाव म्हणते रे भाऊ? 50 2 किलो विकत आहे ना. बाकी तर पालभाज्यामध्ये काही मजा नाही आहे. चला बिरसा कंपनीत जाऊन पाहू आपण. भावकळ मुळे वगैरे दिसू राहिले मला. फुलकोबी पण दिसू राहिली. काय भाव आहे फुलकोबी विचारून पाहू आपण. राजूभाऊ बसून आहे आपले बिरसा कंपनीवाले. राजूभाऊ फुलकोबी काय भाव खपली हो? 20 रुपये किलो. 20 रुपये खपली आहे ना. थोडे 4-5 रुपये वाढले आहे ना थोडेसे आता फुलकोबी. चवलाई 50. चवलाई 50. चवलाईच्या शॉर्ट मध्येच आहे. भेंडी आली होती का चांगली वाली? नाही भेंड्या कमी. भेंड्या नाही येऊन राहिल्या ना. कांदा 20. कांदा 20 रुपये किलो. आणि मुळा मुळा 60 रुपये 80 रुपये. 60 रुपये 80 रुपये. हे बघा मुळा हे असं 80 रुपये आणि हा आहे 60 रुपये. हे बघा अलग अलग रेट आहे. अलग अलग मालचे अलग अलग रेट आहे. बघा शिमलाची बी रेट बघून घेऊ आपण. काय पोझिशन आहे शिमलाची तर. हे बघा शिमला काय झाला. शिमला घेतली का शिमला? घेतली. शिमला काय भाव म्हणते? 60 रुपये किलो. 60 रुपये किलो म्हणते काय भाऊ? मिरची खपली का रे? मिरची नाही अजून आलीच नाही ना. वटाणा 50 ला 2 किलो आहे का? वालचे तर काय रेटच नाही आहे. 10 रुपये किलो. भाऊ वटाणा बघा वटाणा भैया आज वटाणा क्या लाइक करो फॉलो करो है ना. शेयर भी करो. हाँ शेयर मार्केट में शेयर कर दूंगा. भैया वटाना क्या भाव बिका आज? बनाना 25 रुपये आज बिका. महंगा बनाना. आज थोड़ा महंगा गया भी. हाँ ये देखो आज 25 रुपये किलो गया बोलते वटाना. ये देखो पेंसिल वटाना 25 रुपये किलो आज. गाजर भैया गाजर आज गाजर ताजी नहीं. गाजर आज ताजी है. गाजर है. आज शनिवार है वैसे भी ताजा माल कमी आता. चल आज मार्केटला माल कमी आल्यामुळे थोडेसे 2-3 भाज्याचे रेट वाढलेले आहे. बघून घ्या. वाटाणा वाढलेला आहे. टमाट्याचे भाव बी वाढलेले आहेत. थोडेसे वाढलेले आहे. माल आला नाही म्हणून. बाकी काही नाही. उद्या रविवार बघून घ्या व्हिडिओ आपला. भावाला पण विचारू वाटाणा आला होता का भावाकडे. एकता कंपनीमध्ये गाजरची बी गाडी आलेली आहे. बघा गाजरची गाडी बघून घ्या एकदा. आणि वाटाण्याची गाडी बघून घ्या. याचे रेट पाहू आपण काय म्हणते तर. दिलीप भाऊ वटाणा काय भाव खपूर राहिला? दिलीप भाऊ 22 आज जगा 22 खपला म्हणते वटाणा. आज थोडा माग गेला वटाणा. गाजर का तो वटाणा. हा वटाणा तो बड्या वटाणा. मित्रांनो दुकान आपली लावून तर झालेली आहे. पण आज शनिवार असल्यामुळे जास्त काही आणलेलं नाही मी. तुम्ही बघितला असेल व्हिडिओ तर तुम्हाला माहिती असेल जास्त काही खरेदी आपण केलेली नाही आज भाजीची. तर उद्या रविवार आहे. आज भाजी तशी बी मार्केटमध्ये कमी असते. तर तुम्हाला कमी असल्यामुळे कोणत्या भाजीचे थोडेसे रेट वाढलेले आहे. बघून घ्यायचा आपला व्हिडिओ. बघितला असेल तर तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल. आणि तुम्हाला जर आवडला असेल व्हिडिओ तर आपल्या व्हिडिओला लाईक कर जा. आणि चॅनलला सबस्क्राईब कोणी केलेलं असेल तर सबस्क्राईब बी कर जा. चला भेटू मग उद्या सकाळी. आज थोडंसं बाहेरगावी जायचं आहे मला आपल्या गावाला खेड्यावर. बघू शेतीचा व्हिडिओ टाकेल मी तुम्हाला. सोमवारी जमला तर या शेतीचा व्हिडिओ टाकेल. शेतावर गहू वगैरे आहे. तूर वगैरे सोंगलेली आहे. बघू काय आहे तर. चला भेटू बघू उद्या सकाळी. जय हिंद जय भारत.